सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर आज आहे ट्रिपचा दुसरा दिवस आणि आज आपण चाललो आहोत नाराला। पाऊस पडून गेलाय त्यामुळे थोडं गारवा आहे आणि ढगाळ वातावरण सुद्धा आहे। तर आता आपण ओसाका नांबा स्टेशनवरून चाललो आहोत नारासाठी। काय सुंदर नजारा दिसतोय बघा। हे मे बी नवीन जॉईनिंग असतील त्यामुळे ते प्रत्येक कारमध्ये जाऊन असं ग्रीटिंग करतात, त्यांचं काहीतरी असेल। तर आता आलं आपलं नारा स्टेशन। हे जुने टेम्पल, श्राइन्स आणि डिअरसाठी फेमस आहे। इथं डिअर लिटरली रोडवरती फिरताना दिसतात, तुम्ही पुढे बघालच। आणि हो, जपानची फर्स्ट परमनंट कॅपिटल नारा सिटी होती। तो पिरियड होता 710 AD टू 784 AD आणि तो पिरियड नारा पिरियड होता। आणि आता जपानमध्ये जो पिरियड सुरू आहे तो रईवा 7 एरा आहे। तर चला आता तुम्हाला मी डिअर दाखवते। जाऊन तिकडे जायचं वाटतं। हे रस्त्यावर पण येते। ही सगळी माणसाळू झाली आहेत। हे जपानमधलं एक फेमस टुरिस्ट प्लेस आहे। हो ना, का पाहिलीस? आपण मान खाली केली की ते हरिण सुद्धा तसं करतं, असा व्हिडिओ आम्ही बघितला होता। त्याचाच प्रयत्न सुरू होता की ते कधी करतं। जपानमध्ये बोईंग करायची पद्धत आहे ना, म्हणून आम्ही ट्राय करत होतो। व्हिडिओ आणि फोटो पुरतो तरी त्यांनी हात लावू दिलं बाबा। हा जो बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येतोय तो इथल्या समरखेड्यांचा आवाज आहे। कळपच्या कळप आहेत बघा हरणांचे। याने तर मला भावच दिला नाही, त्यांनी वरती सुद्धा मान केली नाही बघा। या जवळ तेवढे ये, इकडे इकडे ये जवळ त्यांच्या। तसं नाही। तर चला थोडा वेळ इथे बसून रेस्ट झाली, आता जाऊ टेम्पलला। तर आता आपण आलो कोफुकुजी टेम्पलला। एवढ्या प्रयत्नानंतर एकट्याने तरी बो केलं बाबा। बघा रोड तीन कसे क्रॉस करतात आणि एका पण गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही बघा। इथे ह्यांचा पण तोच प्रयत्न चालू आहे की ते कधी बो करतं, पण ती हरिण सुद्धा खूप कंटाळले असतील, केलं एकदाच। इथून आता आपण जाऊ तोदाईजी टेम्पलला। जसं आपल्या इकडे मंदिराबाहेर दुकानं असतात तसे इथे आहे बघा। आणि इथे पण हरिण किती आहेत बघा। एवढे सगळे हरिण बघून आम्हाला खूपच छान वाटलं। इतक्या जवळून तर कधीच पाहिलं नव्हते। इथं पाठ पण तेवढीच लागतात बाबा।
काय खायला मिळते का म्हणून. किती मोठं आहे बघा टेम्पलचं गेट. ते खाण्याच्या आशेने माणसांच्या मागे लागतात. हे बघा कशी पिशवी वडून घेते. आपल्याला आधी टेम्पलमध्ये जाण्यासाठी तिकीट घ्यावं लागेल. तर चला आधी तिकीट घेऊ. तिकीट तर घेतलं. चला दाखवते तुम्हाला. हे बघा किती सुंदर आहे ना. जपानमध्ये सगळे टेम्पल हे लाकडापासून बनवलेले असतात. किती मोठं आहे बघा मंदिर हे. तोदाइची टेम्पल हे एक हिस्टॉरिक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. हे 8व्या शतकातलं टेम्पल आहे बघा. हे जे गोल्डन कलरमध्ये दिसतंय हे आहे गोल्डन पगोडा पोल. आणि इथलं गार्डन तर बघा किती सुंदर आहे. मंदिरात जाण्याआधी असे हात धुवावे लागतात. इथे जपानमध्ये सगळ्या मंदिरात असे हात धुवावे लागतात. तर चला मंदिर पाहू. इथे जी बुद्धाची मूर्ती आहे ती जवळपास 49 फीट हाईटची आहे. आणि ही मूर्ती कॉपर आणि ब्रॉन्झ पासून तयार केली आहे. आणि ही जगातील लार्जेस्ट ब्रॉन्झ बुद्धा स्टॅच्यू आहे. मग लाकूड काय तुम्ही आणून दिले त्यावेळेस. माणसाचा जन्म असला आणि आपण मंदिर बनवण्यात त्यामध्ये काय सांगतात त्यावेळेस आपला हत्तीचा जन्म असला आणि हत्तीने ओळख इथे ह्यांची चर्चा तर झाली. चला पुढचं दाखवते. नंतर मुंडकावर संबल केलं पण तेव्हाच ना 25 वर्षातच फक्त 40 नाही 100 वर्ष. ह्या इथं एका पिलरला असं होल आहे. आणि ह्यातून जे जाईल त्याला गुड हेल्थ, हॅपीनेस, देवाचे ब्लेसिंग्स मिळतात असं म्हटलं जातं. इथे निखिलने सुद्धा ट्राय केलं. तो बरोबर बाहेर निघाला. जाते 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 जाते. जमलं जमलं आला आला. तुम्हाला मी होल दाखवते बघा केवढंसं आहे ते. हे तेच पिलरची माहिती विचारत होते. आता टेम्पल क्लोजिंगची टायमिंग झाली आहे त्यामुळे त्याने डोर्स कसे बंद केले आहेत बघा. चला ते इथून नेक्स्ट स्पॉटला जाऊ. त्यांची पेशन्स लेवल बघा. हे मध्ये थांबले पण ते हॉर्न वाजून साईडला जा असं म्हणत नाहीत. ते जायची वाटच बघतायत. ते सगळीकडेच दिसतात हरिण. आमचा प्रयत्न सुरूच होता की ते कधी प्रॉपर असं वागतंय आणि ग्रीटिंग करतंय. म्हणून आम्ही बदाम दाखवलं आणि त्याच्याकडून ते करून घेतलं. आणि त्याने ते केलं सुद्धा बघा. हे जर तू कर आता. केलं का? केलं. संपलं संपलं संपलं. पुढे पुढे अजून पूर्ण वाक
पुरा खाली गेला. मोशी खोचाई मशीन. जे आता दे एक त्याला. दे रे दे नाही तर. द्यायचंच नाही त्याला. बेटा एक लाख मारला. बघा इथे कशी निवांत बसली आहेत. काय ते शेंगदाणे. चांगलंय चांगलंय चांगलंय. त्याला करून घ्या की त्याचा. कर. करत नाही तो. ह्याला द्या ह्याला. पहिले मुंडी खाली कर. पहिला दाखवा त्याला आणि मुंडी खाली करून घ्या. मुंडी खाली कर. आता मुंडी खाली कर. मुंडी खाली कर. जल्दी कर. आहे म्हणा माझ्याकडे अजून चांगलंय भरपूर. चांगलंय. हा हा कर कर. पुरा वाक खाली वाक. वाक खाली. शिंग लागतंय. वाक खाली. अजून वाक. आवाज कसं करते. चला बसने आपण जाऊ स्टेशनला. ओसाकामध्ये बसची सिस्टीम थोडी वेगळी आहे. चढताना इथे टॅप करायचं आणि उतरताना इकडे टॅप करायचं. मग डिस्टन्स कॅल्क्युलेट होऊन त्याप्रमाणे फेअर चार्जेस कट होतात. आता ट्रेनने आपण चाललोय नांबा स्टेशनला. आपण पोचलो रूमवर. चला तुम्हाला आज रूम दाखवते. या बॉक्समध्ये रूमची की असते आणि याला आहे पासवर्ड. इथे 2 लॉक सिस्टीम आहेत, हँडलच्या वरती पण आणि खालती पण. चला दाखवते आतलं सुद्धा. हे आहे शू रॅक. इथे त्यांनी वॉशिंग मशीन, हेअर ड्रायर, सोप, हँड वॉश, टूथब्रश, टॉवेल हे सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं. इथे हॉल आणि किचन आहे. त्याआधी तुम्हाला हे कबर्ड दाखवते. त्यांनी ह्या कबर्डमध्ये कार्पेट, व्हॅक्यूम क्लीनर असं सगळं दिलं आहे बघा. थोडा आमचा पसारा आहे आणि इथे कचऱ्याचं सेपरेशन पण बघा. प्रत्येक बॉक्सवरती त्यांनी कसं लावलं आहे. इथे टीव्ही पण आहे, सोफा कम बेड पण आहे, डबल बेड पण आहे. आणि हे किचन सुद्धा आहे. आणि काय हवं हो ना. आज लवकर आलोय म्हणून राईस करायला ठेवला. आणि इथे रेडी टू ईट वाला भाजीचं पॅकेट आम्ही येतानाच आणलं होतं. तर आजचं आमचं हेच डिनर आहे. इथे सगळं काही आहे. ओव्हन आहे, फ्रीज आहे. हा आमचा भात शिजतोय आता इथे. इथे त्यांनी प्लेट्स, बाउल, ग्लास, चमचे, कप हे सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. इवन भांडी पण आहे तिथे. तर अशी आहे आमची रूम. आणि हा बघा बाल्कनीतला व्ह्यू. तर चला भेटू उद्याच्या भागात. थँक्यू फॉर वॉचिंग.